ही आहे 2016मध्ये रिलीज झालेली मूव्ही ट्रेन टू बुसान. ही एक साऊथ कोरियन ॲक्शन हॉरर मूव्ही आहे. मूव्हीच्या सुरुवातीला एक ट्रक ड्रायव्हरला दाखवलं जातं, ज्याच्या गाडीने एका हरणाचा ॲक्सिडेंट होतो. त्या हरणाला पाहून वाटतं की ते मेलं आहे, पण थोड्या वेळाने ते विचित्रपणे उठून उभं राहतं, ज्याचे डोळे खूप भयानक असतात. त्यानंतर कंपनीच्या एका मॅनेजरला दाखवलं जातं, ज्याचं नाव सिको होतं. काही दिवसाआधीच त्याचा घटस्फोट झाला होता, त्यामुळे तो आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळू शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलीचा वाढदिवस असतो. त्याची मुलगी हट्ट करते की तिला तिच्या आईला भेटायचं आहे, जी बुसानमध्ये राहत असते. सिको त्याची मुलगी दुसऱ्या दिवशी ट्रेनमध्ये बसून बुसानला जायला निघतात. या ट्रेनमध्ये खूप सारे लोक असतात, ज्यात सॅंगो, त्याची प्रेग्नंट बायको सुंगजिओ असते. तसेच एका शाळेची बास्केटबॉल टीम पण असते. जसं ट्रेनचा दरवाजा उघडतो, एक मुलगी ट्रेनमध्ये चढते, जिच्या पायावर कोणीतरी चावल्याचे निशाण होते. हळूहळू ती मुलगी झोंबी बनते आणि झोंबी बनताच ती मुलगी ट्रेनच्या एका अटेंडंटला चावते. ती चावल्यानंतर ते मुलगी पण झोंबी बनते. असाच तो व्हायरस पूर्ण ट्रेनमध्ये पसरतो. खूप लोकांना त्याची बाधा होते. ट्रेनमधील काही लोक तिथे हे इन्फेक्शन आहे तो डब्बा सोडून दुसऱ्या डब्यामध्ये जातात. ते ज्या डब्यात जातात तिथे कोणतंही इन्फेक्शन नव्हतं. ट्रेनच्या न्यूज बोर्डवर दाखवलं जातं की हे इन्फेक्शन ट्रेनमध्येच नाही तर पूर्ण देशात पसरलं आहे आणि खूप साऱ्या लोकांना हे इन्फेक्शन झालं आहे. जेव्हा ही ट्रेन एका स्टेशनवर थांबते तेव्हा सगळे प्रवासी उतरून शहराकडे पळू लागतात, पण ते बघतात तर तिथेही हे झोंबीचं इन्फेक्शन पसरलेलं होतं, म्हणून ते परत ट्रेनकडे पळू लागतात. ट्रेनकडे पळत असताना लोक वेगवेगळ्या डब्यात चढू लागतात. तेव्हा ते ट्रेनचा कंडक्टर ट्रेनला बुसानकडे नेण्याचं ठरवतो, कारण काही शहरच अशी होती जिथे इन्फेक्शन नव्हतं, ज्यात बुसान हे पण एक होतं, जे या इन्फेक्शनपासून दूर होतं. सिको, सॅंगो बाकी प्रवाशांना भेटून रस्ता शोधतात. हे 6 लोक वेगवेगळ्या डब्यात चढण्याचा प्रयत्न करतात, ज्यात ते खूप साऱ्या झोंबींबरोबर लढाई करत पुढे निघतात. पुढच्या डब्यात काही लोक होते जे सुरक्षित बसलेले होते. हे 6 लोक काहीही करून त्या डब्यांपर्यंत जातात, पण त्यात असलेला CEO हा खूप स्वार्थी असतो. तो त्यांना डब्यात येऊ देत नाही. त्यांना असं वाटतं की हे लोक पण झोंबी इन्फेक्टेड आहेत. तो लोकांना भडकवू लागतो, त्यामुळे प्रवासी त्यांना डब्यात येऊ देत नाही. या फाईटमध्ये सॅंगवॉन आणि किंग जिन आपले बलिदान देतात की यात बाकी 4 लोकांना रस्ता मिळेल आणि ते डब्यात जातील. आत आल्यानंतर CEO त्या 4 लोकांना आयसोलेट करतो, कारण जर ते इन्फेक्टेड असतील तर बाकी लोक त्यांच्यापासून वाचतील. दुसरीकडे त्या प्रवाशांमधील एक मुलगी खूप उदास असते, कारण तिची बहीण इनबिल एक झोंबी बनलेली होती. तेव्हा मुद्दामून ती दरवाजा उघडते जिथे इन्फेक्टेड लोक असतात. असं होताच तिथे हाहाकार होतो. सगळे झोंबी त्या डब्यात घुसून खूप लोकांना मारतात. जे लोक चेंबरमध्ये आयसोलेट असतात तेच लोक वाचतात. काही लोक वॉशरूममध्ये राहून आपले प्राण वाचवतात. पुढे दाखवतात की त्या ट्रेनचा रस्ता बंद होतो, कारण त्या ट्रेनचे जे स्टेशन असतं तिथे रेल्वे ट्रॅक बंद असतात. जशी ट्रेन थांबते, उरलेले लोक उतरून दुसऱ्या ट्रेनला शोधू लागतात आणि एकमेकांपासून दूर होतात. तो CEO परत स्वार्थीपणा दाखवतो आणि ट्रेन अटेंडंटला झोंबीजकडे ढकलतो आणि स्वतः पळू लागतो. त्यामुळे तो अटेंडंट मरून जातो. CEO वाचतो, पण तो एका झोंबीला मागून येऊन त्या झोंबी त्याला चावतो, तर तो पण झोंबी बनतो आणि वाचलेल्या लोकांवर हल्ला करू लागतो. सिको आणि CEO झोंबीशी फाईट करतो, पण त्या फाईटमध्ये तो CEO झोंबी सिकोला चावतो. सिकोला समजतं की काही वेळातच तो पण झोंबी बनणार आहे. तेव्हा तो सियांग आणि त्याच्या मुलीला इंजिन असलेल्या डब्यात बंद करतो आणि जाण्याआधी तो एकदा आपल्या मुलीला भेटतो. थोड्या वेळानंतर सिको झोंबी बनतो, पण तो ट्रेनमधून उडी मारतो. सिको खूप भावनिक होतो आणि मरताना तो आपल्या मुलीचे काही क्षण आठवतो, जिथे त्याने आपल्या मुलीला उचललेलं होतं. फायनली ट्रेन बुसानला पोहोचते. सुयॉन आणि सियांग तिथे उतरतात. या दोघीच त्या ट्रेनमधून वाचलेल्या होत्या. या पुढे जातात तिथे दुसऱ्या बाजूला सैनिक असतात. ते बॉर्डरवर झोंबीजपासून रक्षण करत असतात. या दोघींना पाहून त्यांना वाटतं की हा पण झोंबीज आहे. जसं त्या दोघींना शूट करणार तेव्हा सुयॉन एक गाणं गाऊ लागते. तेव्हा सैनिकांना समजतं की हे झोंबीज नाही तर नॉर्मल आहेत. सुयॉन तेच गाणं बोलते जी नेहमी आपल्या वडिलांसाठी गात असते, पण ती आज आपल्या वडिलांच्या आठवणीत हे गाणं बोलत असते आणि इथेच मूव्ही संपतो. तर ही होती आजची मूव्ही. तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया एका नवीन मूव्हीसह. तोपर्यंत बाय बाय.